साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. ICMRच्या रिपोर्टमध्येही केस गळतीचं कारण सेनेलियमच. ICMR ही बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाही. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव. जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात अखेर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. ICMRने केलेल्या संशोधनात देखील केस गळतीचे कारण हे सेनेलियमच असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जाहीर केलंय. ICMRच्या प्राथमिक अहवालात टक्कल आजाराचे कारण सेनेलियम असल्याचं सांगण्यात आलं आहे. या टक्कल आजाराला कारणीभूत असलेल्या सेनेलियम युक्त गहू सध्या ताब्यात घेण्याची गरज नसल्याचंही यावेळी प्रतापराव जाधव म्हणालेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 16 गावांमध्ये 279 व्यक्तींमध्ये अतिवेगाने केस गळती झाली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यासह देशभराचे लक्ष वेधून घेतले होते. या संदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने 3 दिवस गावातून 250 नमुन्यांची तपासणी केली होती. 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून याच केस गळतीचं मूळ कारणाचा उलगडा झालेला नाही. दरम्यान काही दिवसाआधी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी स्वतः गावाला भेट देत बाधित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले. त्यांच्या चाचण्यांमध्ये लोकांच्या शरीरात सिलेलियमचे प्रमाण जास्त झाल्याने आणि झिंकचे प्रमाण कमी झाल्याने केस गळती होत असल्याचा निष्कर्ष काढला होता. आज बुलढाणा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी देखील प्रमाण जास्त असल्याने केस गळती होत असल्याचा ICMRचा प्राथमिक अहवाल असल्याचे सांगितले. मात्र अद्याप अंतिम अहवाल यायचा आहे. तर केवळ गव्हामुळेच केस गळती होते असे नाही, असेही प्रतापराव जाधव यांनी सांगितले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे काही खाजगी कंपनी नाही. शास्त्रज्ञ त्यावर रिसर्च करीत आहेत. सेलेनियमचे प्रमाण जास्त असल्याने केस गळती होत असल्याचा प्राथमिक अहवाल असला तर यावर आणखी संशोधन सुरू असल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले. त्याला हाल म्हणू का आपण? रिपोर्ट एक मिनिट मी बोलतो त्याच्यावर. त्याचे काही प्रोटोकॉल असतात आणि ICMR ही काय आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाहीये की मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या समोर मांडलं. ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं. यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले. हा त्यांचा अधिकार होता. ICMR ज्यावेळेस होते हे ऑथेंटिक आहे. हे केंद्र सरकारच्या अखत्यारी चालणाऱ्या मधलं संशोधन केंद्र आहे आणि याचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्याला ICMR रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि म्हणून ICMRनं जो प्राथमिक रिपोर्ट जो दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हेच कारण दिलेलं होतं जे बावस्कर साहेबांनी दिलेलं आहे. हेच त्याच्यामध्ये कारण दिलेलं होतं की सेलिलियम वाढल्यामुळं या केस गळती झाली. आता त्याच्यानंतरचा दुसरा विषय येतो की सेलिलियम वाढलं कशामुळे. म्हणून त्यांनी काही सॅम्पल घेतले. पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही थोडक्यात सॅम्पल घेतले. त्या सॅम्पल घेतलेल्यापैकी काही सॅम्पलमध्ये त्यांना सेलिलियम आढळलं. तशाच प्रकारच्या एका वस्तू म्हणजे 4 सॅम्पल जमा केले तर 4 पैकी 2 सॅम्पलमध्ये आढळलं, 2 मध्ये आढळलं नाही. एकामध्ये आढळलं ते कमी आढळलं, एकामध्ये थोडं त्याच्यापेक्षा जास्त. तर हे खाद्यपदार्थ जे आहेत आपले वेगवेगळे याच्यातूनच हे सेलिलियम त्यांचं म्हणणं आहे की हे लोकांच्या शरीरामध्ये गेलं आणि सेलिलियम वाढल्यामुळं या लोकांची केस गळती त्या ठिकाणी झाली. आणि सेलिलियम हे असं आहे की हे शरीरामध्ये काही कायम राहत नाही. काही दिवस त्याच्यामध्ये शरीरात राहतं, नंतर घामाद्वारे आणि लघवीद्वारे हे शरीरातून निघून जातं. आणि या सेलिलियम वाढल्यामुळं फक्त केसावरच त्याचा परिणाम झालेला आहे. शरीरातल्या इतर कुठल्याही अवयवावर त्याचा परिणाम होत नाही असा हा त्यांचा प्राथमिक आलेला अंदाज आहे. पण पुन्हा त्यांचा अतिशय डिटेलमध्ये सुद्धा त्याच्यावर संशोधन अजूनही चालू आहे.